आतल्या गोटातल्या बातमीला तुम्ही ज्या पद्धतीनं प्रचंड प्रतिसाद देताय त्याबद्दल पहिल्यांदा लाईव्ह मराठीच्या वतीनं तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आज नवीन वर्ष, नवीन वर्षामध्ये पहिली आपण एक आतल्या गोटातली बातमी दिली होती, ती म्हणजे जनसुराज्य पक्षाची नवी खेळी. आणि ती खेळी काय होती हे आपण पहिल्या भागामध्ये आतल्या गोटातल्या बातमीमध्ये ऐकलं होतं. आता ती बातमी ज्यावेळेस आम्ही पूर्ण करतो न करतो तोपर्यंतच आतल्या गोटातली एक दुसरी बातमी आपल्याला अगदी खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे. आणि ती सुद्धा बातमी जनसुराज्य पक्षाशी आणि शिवसेना शिंदे गटाशी निगडीत आहे. जनसुराज्य पक्षानं 30 उमेदवारांची यादी जाहीर केली. या 30 उमेदवारांपैकी एक मातब्बर असणारा उमेदवार त्यानं जनसुराज्य पक्षामधून आता खरं म्हणजे जनसुराज्य पक्षाच्या यादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावरती किंवा नावावरती हा मातब्बर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार नाही. मग काय घडणार आहे तर हा जो मातब्बर जो उमेदवार आहे तो मातब्बर उमेदवार याला शिवसेना शिंदे गटाकडून एक महत्वाचा शब्द दिला गेलाय. आणि हाच आजच्या दिवसभरातील अतिशय महत्वाची आतल्या गोटातली ही बातमी आहे. सर काय सांगाल? मागाशी ज्या पद्धतीने म्हटलं की जनसुराज्य पक्ष हा कुठेतरी कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंग मेकर होण्याच्या भूमिकेत आहे, हे असं आपल्याला जाणवत असतानाच जनसुराज्य पक्षातील एक शिवसेनेचे शिंदे पक्षाचे शहर प्रमुख सुजित चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद सुजित चव्हाण यांनी जनसुराज्य पक्षातून उमेदवारी अर्ज भरला होता. काल संध्याकाळीपर्यंत काही अशा घडामोडी घडल्या पक्षस्तरीयवरून शिवसेना पक्षात. जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, ते महामंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, आमदार असतील राजेश क्षीरसागर साहेब, या स्थानिक चर्चेतून त्यांच्या असं लक्षात आलं की कुठेतरी आपल्या पक्षातील जिल्हा प्रमुखांच्या ह्याच्यावरती अन्यायकारक भूमिका होती. त्याचा मुलगा जर दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी घेत असेल तर कुठेतरी ते पक्षस्तरीय कुठेतरी ते अल्पस्थिपणासारखं नाही. आणि एक वेगळा संदेश शिवसैनिकामधून गेला असता किंवा राज्यातील राजकारणामध्ये गेला असता. हे होऊ नये यासाठी ह्या सगळ्या पडद्यामागे परत एकदा हालचाली घडल्या. प्रसाद चव्हाण यांना एक मोठा जबाबदारी पक्षामार्फत आणि मोठा शब्द दिल्याचं एक संकेत आपल्याला ऐकायला मिळतंय. आणि त्या गोष्टीचा मान राखून प्रसाद चव्हाण यांनी उमेदवारी जनसुराज्य पक्षाकडून माघारी घेतलेली असले आपल्याला अधिकृतरित्या समजते. आणि ते उद्या शेवटचा दिवस आहे अर्ज माघारीचा, आणि त्याप्रमाणे ते घेतील. आणि कदाचित आता त्याची घोषणाही थोड्या वेळानंतर होईल सुद्धा की अर्ज माघारी घेतो, म्हणजे पक्ष तरी ते सांगण्यात येईल असं आतल्या गोडातून आपल्याला समजतं. आपण सुरुवातीलाच म्हणालो होतो की अर्ज माघारी घेण्यासाठी साम दाम दंडभेद या सगळ्या नीतींचा वापर केला जातोय. आणि याच नीतीच्या अंतर्गत जनसुराज्य पक्षाचे एक मातब्बर उमेदवार जे प्रसाद सुजित चव्हाण होते, जे जनसुराज्य पक्षाकडून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. आणि ज्यावेळेस ही बातमी फ्लॅश आउट झाली त्यावेळेस प्रसार माध्यमांवरती अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स यायला लागल्या की जिल्हाध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीच्याच मध्ये अशा पद्धतीनं का राजकारण केलं जातंय किंवा त्यांना या उमेदवारीमध्ये का डावललं जातंय. आणि ही सगळी कुठंतरी सूत्र फिरली आणि याची गांभीर्यानं दखल पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतली. तात्काळ प्रकाश आंबेडकर हे चव्हाण कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली, त्यांची समजूत काढली. पण भविष्यामध्ये मग आमच्यासाठी पक्षाकडून कशा पद्धतीनं मान सन्मान ठेवला जाईल याच्यावरती सुद्धा चर्चा आणि संवाद झाला. आणि त्यावेळेस आपल्याला आतल्या गोटातून अधिकृतरित्या ही माहिती कळते, आणि ती म्हणजे की प्रसाद चव्हाण यांना एक महत्वाचा शब्द दिला गेला आहे. आणि तो शब्द चव्हाण कुटुंबियांनी म्हणजे सुजित चव्हाण यांना देखील तो मान्य आहे. आणि प्रकाश आंबेडकरांनी जो शब्द टाकलेला आहे तो शब्द आम्ही पूर्ण करू याची खात्री दिलेली आहे. त्याच्यामुळं आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये जनसुराज्य पक्षाकडून प्रसाद सुजित चव्हाण हे निवडणूक लढवणार नाहीत, पण येणाऱ्या दिवसामध्ये एक नव्या भूमिकेमध्ये सुजित चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण आपल्याला दिसून येतील. आणि ज्यावेळेस आम्ही ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत याच दरम्यान कार्यकर्त्यांचा एक मेळावा लवकरच प्रसाद आणि त्याच पद्धतीनं सुजित चव्हाण हे घेणार आहेत.
कार्यकर्त्यांच्या बरोबर सगळे संवाद वगैरे करून ते आपल्या अधिकृत भूमिका आणि घोषणा करणार आहेत. तर हीच आत्ताच्या घडीतली सर्वात मोठी आतल्या गोटातली बातमी आहे. आणि म्हणूनच मी म्हणतो की अशा आतल्या गोटातल्या बातम्या जी सूत्र आपल्यापर्यंत पोहोचवतात त्या बातम्या तुमच्यापर्यंत तात्काळ आणि लवकर पोहोचाव्यात यासाठी तुम्ही लाईव्ह मराठी पाहत राहा आणि लाईव्ह मराठीचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी लाईव्ह मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करा. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.